आई वडील आजोबा बहीण भाऊ हे पहिले जे नाते होते ना, इतके सुंदर असे नाते होते की ह्या नात्याला जशी कोणाची तरी नजर लागली. इतर वेळेस आपण विचार करायचो, आज जर बोललो तर 30-40 वर्षापूर्वी तर इतकं छान कुटुंब घरामध्ये असायचं, पूर्ण घर भरलेलं असायचं. सर्व गोष्टीत घरामध्ये कोणी आई वडील जर बाहेर असले तर काका चुलते किंवा आजी आजोबा हे सांभाळण्यासाठी असायचे. पण आता तसं नाही राहिलंय. आपल्या याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे. तर बदल म्हणजे असा झालेला आहे की आता ना वडील मुलीला ओळखत, ना आजोबा नातीला ओळखत, ना भाऊ बहिणीला ओळखत, ना चुलता पुतणीला ओळखत किंवा वहिनीला ओळखत. म्हणजे हे जे आपले संस्कार आहेत हे कुठं ना कुठं तरी बुडत चाललेले आहेत. तर सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय. मी जे आज बोलणार आहे हे महिलांच्या याच्यावरती बोलणार आहे की आपल्या देशात किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये महिला घरात सुरक्षित आहेत का. पहिले आपण घरापासून सुरुवात करूया. घरात जर तुम्ही संरक्षण देऊ शकत नाही तर तुम्ही तिला बाहेर काय संरक्षण देणार किंवा बाहेरच्यांवरती आपण काय अपेक्षा ठेवणार. तिला घरातच जर मारल्या जातं, कोंडल्या जातं किंवा तिच्यावरती अन्याय अत्याचार सर्व काही गोष्टी केल्या जातात तर आपण बाहेरच्यांकडनं काय अपेक्षा केल्या पाहिजे. जर कोणाच्या इतरांच्या घरात झालं तर आपण त्यांना सांगतो, समजून सांगतो, 2 शब्द त्यांच्याशी बोलतो. आणि ज्यावेळेस आपणच आपल्या घरात अशा पद्धतीने वागतो त्यावेळेस आपल्यावरती त्याचा काय परिणाम होतो का, हे आपण सगळे ह्या काचे जे उत्तर आहेत ना हे आपण प्रत्येकाने घरात शोधले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे सर्व काही बंधन आहे हे फक्त महिलांनाच आहे. किंवा पण स्त्रीवरती अन्याय अत्याचार हे जे इतके घडतायत, आज दिवसामध्ये किती बलात्कार होतात, किती जणांचे खून होतात, किती जणांचं काय होतं यावरती कोणीच मंथन करायला तयार नाही. जे ते ज्याच्या त्याच्या याच्यामध्ये आहे. फक्त 2 दिवस आपण घडली घटना की त्याच्यावरती आपण टी व्हीवरती बघतो किंवा घरात चर्चा करतो, नंतर आपण त्या गोष्टी सोडून देतो. पण याला कुठंतरी आपण थांबवण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि तो थांबवण्यासाठी पहिले आपण घरातून सुरुवात केली पाहिजे. पहिले आपल्या घरामध्ये जर पत्नी असेल, सून असेल किंवा मुलगी असेल, यांच्याशी मैत्री करा. तुम्हाला काय दुःख आहे, तुम्हाला काय वाटतं, यांच्याशी जोपर्यंत तुम्ही मैत्री करत नाही तोपर्यंत त्यांच्या मनातलं दुःख तुम्हाला कळणार नाही. किंवा त्यांना जे काही बोलायचं असेल, जे ते बाहेर बघतात किंवा ते शोधण्याचा प्रयत्न करतात का आपलं मन मोकळं करावं किंवा काय करावं, तर यावरती आपण त्यांच्याशी थोडासा संवाद जर साधला तर या बाहेर गोष्टी घडणार नाही. जसं की आपण म्हणतो, आज याच्या घरातली मुलगी निघून गेली, त्याच्या घरातली मुलगी निघून गेली. मुलगी ज्यावेळेस घरातून निघून जाते त्यावेळेस कधी आईने, कधी वडिलांनी विचार केला का की आपण तिच्याबरोबर कधीतरी मैत्रीचं नातं ठेवून बघूया. माझ्या मुलीला काय अडचण आहे, माझ्या मुलीला कुठंतरी दुःख आहे का, माझ्या मुलीचं मन कुठं लागतं आहे का, किंवा तिला काही माझ्याशी बोलावं असं वाटतं का, असं आपण कधी विचारलं का. नाही. त्यावेळेस ह्या मुली असं पाऊल उचलतात. तुम्ही विचार करा. थोडक्यात म्हटलं तर ज्या मुलीला आपण 20 ते 22 वर्षे आपण सांभाळतो त्या मुलीचा आपला अचानक विश्वास का उडतो, हा पण एक प्रश्न आहे. ती मुलगी कधीतरी 2 वर्ष किंवा 3 वर्षामध्ये ज्या मुलाच्या विचाराती किंवा त्याच्या संवादाशी तिचे संवाद साधल्या जातात किंवा तिचे विचार जोडल्या जातात, त्यावेळेस ती ज्या आई वडिलांनी तिला 20-22 वर्ष सांभाळलेलं असतं त्यांना सुद्धा सोडायला ती तयार होते. म्हणजे तिला कुठंतरी तिची सेफ्टी वाटते त्या गोष्टीमध्ये. आणि हेच जर तुम्ही ओळखून ज्यावेळेस तुमच्या मुलींबरोबर किंवा मुलांबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला तर मला नाही वाटत ह्या गोष्टीला कुठंतरी इतकं वळण मिळेल, असं कुठंतरी याला आळा बसेल. 3 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतो आणि तिला एखाद्या गिधाडासारखं किंवा एखादी याच्यासारखं तिला मारलं जातं. तुमचा जीव कुठं पण असा तळतळत नाही का. फक्त एवढंच आहे का मेणबत्त्या घेऊन निघणं किंवा काय करणं असं म्हणणं, याला नाही म्हणत. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात असू दे किंवा आपल्या देशात असू दे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. वडील मुलीवरती बलात्कार करतो. कुठं राहिली ही आपली परंपरा, कुठं राहिली आपली संस्कृती. आणि आपला देश हा संस्कृतीच्या याच्यामध्ये 1 नंबर मानला जातो. मग ही जी संस्कृती आपण विसरत चाललोय तर ही पहिले घरातनंच का नाही. घरातच जर सुरक्षित नाही तर तुम्ही बाहेरच्या सुरक्षिततेचं काय करणार. आणि हा माझा व्हिडिओ प्रत्येकाने शेअर करता आला तर नक्कीच करा. आणि हा जो प्रत्येकाच्या घरात पोचला तर नक्कीच मी तुमचे आभार मानेन. कारण मला फक्त स्त्रीच्या एक वेदना
किंवा ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या आणि कुठंतरी तिला पण माणूस म्हणून जगू द्या. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. अहो काही पतीला तर पत्नी बाहेर गेलेली सुद्धा आवडत नाही, तिला जगू पण देत नाही. माझा हा प्रत्येकाला प्रश्न आहे की पहिले घरातनं आपल्या महिलांना मान देण्यास सुरुवात करा, नंतर बाहेरचे आपाप देतील. आणि नाही दिला बाहेरच्यांनी तर तुम्ही नक्कीच सक्षमतेच्या पाठीमागे बांधणार. शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्र स्वराज्य स्थापन केलं. त्यावेळेस कोणत्या जाती धर्माच्या महिलांना त्यांनी सोडलं किंवा त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होऊ दिले? तुम्ही जर मानता ना, सर्व यांना मानता ना तुम्ही, सावित्रीबाई नसती तर महिला शिकल्या नसत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप काही केलं महिलांना आरक्षण देण्यासाठी. चुलीपासून तर मुलांपासून सगळं काही ती घरातलं करून आणि ती तिची जबाबदारी बाहेरची पण पार पाडते. इतकं तिला कुठंतरी सुटका दिली आहे त्यांनी पण, की तू ह्या याच्यातून निघ आणि तू बाहेर पड. बाहेर पडून सुद्धा तिला जगण्याचा अधिकार नाही ठेवलाय. तर तिने राहायचं तर कसं राहायचं? आणि तुम्ही जे काय करताय, तुम्ही तर तिच्यासाठी काय करूच शकत नाही, पण तुम्ही तिला जगू पण देत नाही. माझा हा प्रत्येकाला प्रश्न आहे की पहिले घरातनं आपल्या महिलांना मान देण्यास सुरुवात करा, नंतर बाहेरचे आपाप देतील. आणि नाही दिला बाहेरच्यांनी तर तुम्ही नक्कीच सक्षमतेच्या पाठीमागे बांधणार. सून ज्यावेळेस असते त्यावेळेस सासू सासऱ्यांचा त्रास असतो. ज्यावेळेस त्याच्यातून ती निघते तेव्हा मुलांसाठी कबाड कष्ट करून ते आपले मुलं मोठे करण्यासाठी कुठंतरी धावपळ करते. मुलं मोठे होतात, सर्व काही व्यवस्थित होतं, त्यांचं पण लग्न होतं. सुशिक्षित मुलं झाल्यानंतर मुलं पण म्हणतात, आई तुला काहीच कळत नाही का? हो, तिला काही कळत नव्हतं म्हणून इतके मोठे मुलं झाले का? म्हणून तुमचा संसार केला काय तिने? त्यानंतर सुना येतात, सुना पण तिला तेच बोलतात. मग तिने जगायचं तर कसं? यावरती नक्कीच तुम्ही मंथन करा. आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा. आणि बस मी एवढंच सांगते. जय हिंद, जय शिवराय.